नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अपठित पद्यांश. काय आहे? अपठित पद्यांश आहे आणि यांचा आपण पहिला सीझन बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता अपठित पद्यांश यांची परिभाषा आलेली आहेत की नाही? हो. तर चला बघून घ्या या अपठित पद्यांशमध्ये यांची परिभाषा कशाप्रमाणे दिलेली आहे किंवा यांचं परिमाण आपण कशाप्रमाणे करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, अपठित पद्यांश का अर्थ है कविता का वंश जो पढ़ा न हो. अपठित पद्यांश यांचा अर्थ काय आहे? जे कवितामध्ये आपण कधीही पडणार किंवा वाचन करणार नाही आहे. न तो अर्थात पाठ्यपुस्तक में न हो आणि जो पाठ्यपुस्तक बद्दल नहीं होणार आहे. अपठित पद्यांश में किसी कविता का अंश दिया जाता है. अपठित पद्यांश बद्दल आपल्याला कोणताही कविता यांचा अर्थ किंवा यांचा अर्थ देऊन जात आहे तथा उस पर आधारित प्रश्न पूछे जाते हैं तथा त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारून जात आहे. पद्यांश को पढ़कर इससे संबंधित पूछे गए प्रश्नों के उत्तर देने होते हैं. पद्यांशला वाचून आपल्याला यांचे जे प्रश्न विचारून जात आहे त्यांचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. इससे छात्रों की कविता पढ़ने और समझने का विकास होता है. याबद्दल जे विद्यार्थी आहे त्यामध्ये त्यांना वाचन करणारा किंवा समजणारा विकास होऊन जात आहे. इस प्रश्नों को हल करते समय निम्नलिखित बिंदुओं पर ध्यान देना जरूरी होता है. या जे प्रश्न आहे त्यांना हल करून बद्दल तुम्हाला निम्नलिखित बिंदू या पर ध्यान देना चाहिए. तर कोणकोणता आहे बघून घ्या. पहिला, कविता 2 या 3 बार पढ़ना चाहिए. जेव्हा ती कविता तुम्हाला दिलेली जाणार आहे तेव्हा तुम्हाला कविताला 2 किंवा 3 बार वाचन करायचं आहे, जिसमें उसका भाव और अर्थ अच्छी तरह समझ में आ सके. कारण की त्यांना त्यांचा जो भाव आहे किंवा जे अर्थ आहे त्याला लवकर समजणार आहे. दूसरा, कविता को ठीक से समझकर उत्तर लिखना चाहिए. कविताला समझून त्यांचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. कळलं? हो. कविता के प्रश्नों के उत्तर स्वयं के शब्दों में लिखने चाहिए. कविताचे जे प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला स्वतःही त्यांचं उत्तर लिहायचं आहे. कळलं? हो. स्वयंच्या शब्दातून लिहायचं आहे. चौथा, उत्तर सरळ एवं स्पष्ट होना चाहिए. तुमचे जे उत्तर आहे ते सरळ किंवा स्पष्ट होणार पाहिजे. आता आपण पाहणार आहे अंतिमचा. उत्तर ऐसा होना चाहिए जो कम शब्दों में भी भाव को पूरी तरह व्यक्त कर सके. उत्तर तुमच्या असं होणार आहे किंवा असं पाहिजे की त्यांचे जे शब्द आहेत त्यांची भावना किंवा त्यांचे भाव पूर्ण रूपातून व्यक्त करून जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे मी तुम्हाला कविता दिलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. कळलं? पहिला आपण कविता पाहणार आहे. बघो. संकटों से वीर घबरते नहीं, आपदाओं से देख छिप जाते नहीं, लग गए जिस काम में पूरा किया, काम करके व्यर्थ पछताते नहीं, कठिन पर्त को देख मुस्कुराते सदा, संकटों के बीच में वे गाते सदा, हे असंभव कुछ नहीं उनके लिए, सरळ संभव कर दिखाते वे सदा. तर याबद्दल हा तुमचा काय दिलेला आहे? कविता दिलेली आहे. आता आपण यांचा प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला तुमचा प्रश्न आहे, निम्नलिखित कृतियों के अनुसार सूचना पद्यांश के आधार पर पूर्ण कीजिए. निम्नलिखित कृतीबद्दल तुम्हाला जे पद्यांश दिले आहे त्याबद्दल तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर पहिला बघा, आकलन कृती. पहिला आहे तुमच्या कृतियां पूर्ण करा. संकटों के बीच वीर यह कहते हैं. संकटोचे बीच वीर हा बोलत आहे. गीत गाते हैं. काय करत आहे? गीत गात आहे. दूसरा है वीर इनसे सही घबराते हैं. वीर जे आहे ते इनसे घाबरते. कोणाला? संकटों से. कोणाला? संकटों से घबराते हैं. आता आपण पाहणार आहे दुसरा, उचित पर्याय लिखिए. उचित पर्याय तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला आहे, वीर कठीण पथ पर इसके प्रकार चलते हैं. वीर कठीण पथवर यांचा मार्गवर यांचे प्रकार चालत आहे. कोणकोणता आहे? सोचते हुए, ब घबराते हुए आणि क मुस्कुराते हुए. तर याबद्दल यांचं 3 शब्द दिलेले आहे किंवा 3 उत्तर दिलेले आहेत ते अशा प्रमाणे दिलेले आहेत. आता आपण पढ़णार आहे की यांचं उत्तर काय आहे? मुस्कुराते हुए. यांचं उत्तर काय होते? मुस्कुराते हुए. आता आपण दुसरा पाहणार आहे. आपदाएं देखकर वीर ये कहते हैं. आपदाएं म्हणजे कठीण परिश्रम किंवा दुःख बघून वीर काय बोलत आहे?
दूसरा पहिला छिप जाते हैं, दूसरा घबरा जाते हैं आणि तिसरा छिपते नहीं. तर याबद्दल यांचं उत्तर आहे की छिपते नहीं है. म्हणजे आपण नाही छिपत. तर याप्रमाणे यांचं उत्तर असंही दिलेले आहे. तर चला अजून बघून घ्या. बघा आता अजून आपल्याकडे आहे काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. चला आकलन आकृतीबद्ध पुण्य कीजिए. वीर कर दिखाते हैं. वीर हा सगळं काम करून दाखवणार आहे. कोणकोणता? सरल किंवा संभव. सरल किंवा संभव. दुसरा आहे आपल्या समोर सत्य या असत्य पहचान कर लिखे. आपल्याला सत्य किंवा असत्य पहचानून लिहायचं आहे. तर पहिला आहे संकटों से वीर घबरा जाते हैं. जेव्हा संकट येतात तर वीर घाबरून जात आहे का? तर यांचं उत्तर आहे असत्य. यांचं उत्तर काय आहे? असत्य. दूसरा है वीर काम करके व्यर्थ पछताते नहीं. वीर कोणताही काम करून व्यर्थ पछताते नहीं, पश्चाताप नाही करते. तर याबरोबर यांचे उत्तर सत्य आहे. तर अशा प्रमाणे इथे उत्तर दिलेले आहे किंवा प्रश्न दिलेले आहेत. आता आपण पाहणार आहे भावार्थ. काय पाहणार आहे? भावार्थ. तर भावार्थ काय आहे बघून घ्या. उपयुक्त पद्यांश के प्रथम 4 पंक्तियों का भावार्थ लिखे. जे तुम्हाला मी पद्यांश दिलेले आहे त्यांचे पूर्ण जे प्रथम 4 पंक्ती आहेत त्यांचा भावार्थ तुम्हाला लिहायचे. तुम्ही याप्रमाणे जे वरती मी तुम्हाला दिलेले आहे 4 पंक्ती त्यांचा अर्थ लिहायचा आहे. इथे पंक्ती नाही दिलेली आहे. इथे मी तुम्हाला उत्तर दिलेले आहे ते आपण आता बघणार आहे. बघून घ्या. कवी वीरों का वर्णन करते हुए कहते हैं की कवी वीर यांचं वर्णन करताना सांगितले आहे की वीर कभी भी संकटों से घबराते नहीं. वीर कधीही संकटाबद्दल घाबरत नाही आहे. उनके सामने बड़ी से बड़ी आपदा आ जाए. त्यांच्याकडे मोठा प्रमाणे जे आपदा आलेले आहे किंवा कष्ट येऊन जाणार आहे परंतु वे उसे देखकर छिपते नहीं. परंतु त्यांना बघून ते छिपत नाही आहे. बल्कि उस आपदा का डटकर सामना करते हैं. परंतु त्या आपदाचे ते डटून सामना करत आहे. फिर जिस काम में लग जाते हैं उसे पूरा करके ही रुकते. ते कोणत्याही कामावर किंवा कोणताही आपदा कोणताही काम घेते त्यांच्या समोर बसून त्यांना डटून करायचं आहे असे त्याची संकल्पना होते. वे जिस काम में लग जाते उसे पूरा करके ही रुकते. वे कार्य प्रारंभ करने से पहले उस कार्य के बारे में सोच विचार कर लेते हैं. जेव्हा ते कार्याची सुरुवात करते किंवा त्यांचा प्रारंभ करते त्यांना विचारून हे सगळं कार्य करत आहे. परंतु काम पूरा करने के बाद चाहे वो लाभ हो या हानी वो बिलकुल पछताते नाही. परंतु जे पण कार्य ते करत आहेत त्याच्याबद्दल त्यांना लाभ भेटणार आहे किंवा पश्चाताप भेटणार आहे काही पण भेटणार आहे ते त्याबद्दल काही विचार करू नव्हते किंवा विचार नाही करते. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. आता तुमच्या समोर दुसरा पद्यांश आलेला आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा सूचना के अनुसार कृतियां कीजिए. तर याबद्दल पहिला आपण कविता पाहणार आहे. तर चला बघून घ्या. आ रही रवि की सवारी नव किरण का रथ सजा है. कली कुसुम से पत सजा है. बादलों के अनुचरों ने स्वर्ण की पोशाक धारी. आ रही है रवि की सवारी. विहंग बंदी और चारण गा रहे हैं कृति गायन. छोड़कर मैदान भागी तारकों की फौज सारी. आ रही है रवि की सवारी. चाहता उछलूं विजय कर पर ठिठकता. देख कर ये रात का जाड़ा खड़ा है राह में बनकर भिखारी. आ रही है रवि की सवारी. तर याप्रमाणे इथे तुम्हाला जे कविता दिलेली आहे ते अशा प्रमाणे दिलेली आहे. आता आपण यांचा प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे. कळलं? हो. तर चला बघून घ्या. पहिले प्रश्न आहे तुमचा की सूर्य के यश गायक सूर्य यांचा यश गायक कोण आहे? विहंग, बंदी आणि चारण. कोण आहे? विहंग, बंदी आणि चारण. दुसरा प्रश्न आहे रास्ते पर बिछी है. रास्ते पर काय पसरलेली आहे? तर रास्तेवर कळिया आणि फूल. रास्तेवर कोण पसरलेली आहे? कळिया किंवा फूल पसरलेली आहे. तर याप्रमाणे इथे यांचं असं प्रमाणे उत्तर दिलेले आहे. आता आपण पाहणार आहे अजून काही. चला बघून घ्या. बघा दूसरा आकलन कृति है कृतियां पुण्य कीजिए. कृति पुण्य करायचा. रवि की सवारी आने के बाद प्रकृति में होने वाली परिवर्तन. जेव्हा रवि यांची सवारी येत आहे त्याबद्दल प्रकृतीचं होणाऱ्या परिवर्तन. तर कोणकोणतं आहे? कलिया और फूल प्रफुल्लित हो गए. कलिया आणि फूल खूपच प्रफुल्लित झालेला आहे. आणि दुसरा पक्षी प्रसन्न होकर चहकने लगे. आणि जे खग आहे म्हणजे पक्षी जे आहे ते प्रसन्न होऊन चहकत मतलब खूपच बोलत आहे.
तर याप्रमाणे दुसरा काय आहे, ये भिखारी बनकर खडा आहे, हा भिखारी बनून उभे आहे. तर याप्रमाणे रात का राजा चांद, कोण आहे ते, रातचा राजा कोण आहे, चांद. तर याबद्दल इथे असं दिलेले आहे. आता आपण पाहणार आहे तिसरा प्रश्न, रात का राजा सुबह होते ही भिखारी बन जाता, इसका सूचक क्या है. तर हा जो रात्रीचा राजा आहे ते सकाळी भिखारी बनून जात आहे, यांचा सूचक काय आहे, तर समय की परिवर्तनशीलता का, काय आहे, समय यांची परिवर्तनशीलताचा आहे. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण इथे कविता दिलेली आहे, ते आता आपण पाहणार आहे, तर नीटप्रमाणे करून घ्या. बघा, निम्नलिखित पद्यांचा भावार्थ लिखे, निम्नलिखित पद्यांचा यांच्या भावार्थ लिहायचा. चाहता उछलू विजय क, पर ठिठकता देखकर ये रात का राजा खडा है, राह में बनकर भिखारी. तर याबद्दल यांचा आपण आता भावार्थ पाहणार आहे, तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, सूर्य का फैलता हुआ प्रकाश रात के अंधकार पर प्रकाश की विजय जैसा है. हा जो सूर्याचा फैलता हुआ प्रकाश म्हणजे त्यांचा फैलता प्रकाश जे रोशनी आहे, रातचा अंधकारवर पसरत आहे, प्रकाश ते विजन करत आहे, काय करत आहे, विजन प्राप्त केलेले आहे. जैसा है, कवि प्रकाश की इस जीत पर खुशियां प्रकट करना चाहता है. कवी हा प्रकाशच्या हा जीत बद्दल खूपच खुशियां प्रकट करणार आहे, खूपच खुशी प्रकट करणार आहे. व उछलना कूदना चाहता है, आणि ते उछलत किंवा कूदून जात आहे. परंतु वह एकाएक ठिठक जाता है, परंतु ते एकाएक ठिठकून जाणार आहे. क्योंकि उसे रात का राजा चंद्रमा दिखाई देता है, कारण त्यांना रातचा राजा हा चंद्रमा दिसत आहे किंवा दिखाई पडत आहे. जो तेजहीन हो चुका है, जे आता तेजहीन होणार जाणार आहे. कसा, तेजहीन होणार जाणार आहे. कवि को चंद्रमा की इस दयनीय हालत पर तरस आता है. कवी यांना चंद्रमाच्या हा दयनीय जे हालत आहे त्यावर तरस येतात आहे. उसे लगता है कि जैसे बेचारा चंद्रमा और अपना अस्तित्व मिटाने की भूख सूर्य से मांग रहा है. आणि त्यांना असं वाटत आहे की चंद्रमा, त्यांना असं वाटत आहे की असं लगता है की बेचारा चंद्रमा, जे बेचारा चंद्रमा झालेला आहे ते आपला अस्तित्व मिटवण्यासाठी किंवा मिटण्यासाठी हा जी भीक आहे ते सूर्याची मांग करत आहे. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तर तुम्ही पुन्हा विचारू शकता. काय, 2 लाईनचा अर्थ. चला, कवी को चंद्रमा की इस दयनीय हालत पर तरस आता है. कवी यांना चंद्राची हालत बघून खूपच तरस येतात आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. मागची 2 लाईन. कवी को चंद्रमा की इस दयनीय हालत पर तरस आता है. कवी यांना चंद्राची हा दयनीय हालत खूपच तरस येत आहे, आणि त्यांना असं वाटत आहे किंवा त्यांना असं लागत आहे की हा जे बेचारा चंद्रमा आपला अस्तित्व मिटवण्यासाठी भीक सूर्य से मांग रहा, आणि हा जे चंद्रमा आहे ते आपला अस्तित्व मिटवण्यासाठी याबद्दल सूर्याची मांग करत आहे, सूर्यासोबत हा बसलेला आहे, आणि त्यांच्यापेक्षा ते मार्ग करत आहे की मला ते सूर्य जे आहे त्यांचा मार्ग शोधून घ्या. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता, कारण की जेव्हा तुम्हाला नाही कळणार तेव्हा तुम्हाला काहीही माहिती नाही जाणार आहे. कळलं की नाही, हो. तर चला अजून. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशा प्रकारे हे जे पद्यांश तुमच्या मनात आलेलं आहे किंवा तुम्हाला मी दिलेलं आहे त्या पद्यांशबद्दल काय होते त्यांचं मी परिभाषा पण तुम्हाला दिलेली आहे. पद्यांश असं आहे की जे आपल्याला कधीही आपण पाहणार नाही, म्हणजे आपल्या धडामध्ये नाही होते. जे कविता आहे जे तुम्हाला इथे मी तुम्हाला दिलेली आहे ते आपल्या धडामध्ये नाही आहे, ते बाहेरून येत आहे, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जे परिभाषा बद्दल दिलेली आहे की तुम्ही जे कविता तुम्हाला देणार आहे तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना 2 किंवा 3 वेळा वाचन घ्यायचं. जेव्हा तुम्ही वाचन करणार आहे त्याबद्दलही तुम्हाला प्रश्न कशाप्रमाणे दिलेले आहे आणि त्यांचं उत्तर कसं शोधायचं हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्ही करणार आहे, कारण की प्रश्न बरोबरही तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर याबद्दल हा कसा होणार, कारण की जेव्हा तुम्ही लिहिणार तुम्हाला तेव्हाही करणार. तर याबद्दल जे पद्यांश तुम्हाला दिलेले आहे त्यांची पंक्ती नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि पंक्तीचा अर्थ पण करा, कारण की हा तुमच्या धडात नाही आहे, तुम्हाला हा पहिल्यांदा भेटणार आहे. तर त्यांचा पंक्तीचा अर्थ कसा होणार हे तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि
पंक्तीचं तसेच त्यांचं उत्तर नाही लिहायचं आहे. त्यांचा अर्थ कसा प्रमाणे दिलेले जाणार आहे किंवा त्यांचा अर्थ कसा आहे ते तुम्हाला करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.